कारण मित्रांनो, गुड इव्हनिंग. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता वाजलेले 6 आणि मी सध्याला आहे बघा ड्युटीवरती. आणि आता मस्त पाऊस चालू झालेला आहे. पाऊस चालू झाल्यानंतर मी थोडंसं टेरेसवरती आलतो व्ह्यूज बघण्यासाठी. एकदम मस्त वातावरण झालेलं आहे पावसामध्ये. बघा तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे एकदम मस्त नजारा झाला आहे आमच्या कंपनीमध्ये. एकदम छान वाटतं पाऊस पडल्यानंतर. एकदम थंडी हवा वगैरे सुटलेली आहे. आणि आता आमची कंपनी आता असं म्हणजे मेंटेनन्समध्ये गेलेली आहे. आणि आता आमच्या कंपनीचं मेंटेनन्स चालू झालेलं आहे. त्यामुळे कंपनी झाली आता 1 ते 1.5 महिन्यापासून बंदच आहे. तर आमची सध्या आता कंपनीमध्ये मेंटेनन्सचे कामं वगैरे चालू आहे. तर आमच्या आता सध्याला जनरल ड्युटी वगैरे चालू झालेली आहे. पण सध्याला आमच्या लॅबमध्ये थोडंसं काम असल्यामुळे आम्हाला आणखी काही 4-5 दिवस आम्ही लॅबमध्येच राहणार आहे. त्यानंतरला आम्हाला पण तिकडे मेंटेनन्समध्ये जावं लागणार आहे काही दिवसासाठी, जोपर्यंत कंपनी चालू वगैरे होत नाही तोपर्यंत. आणि आता मस्त पाऊस चालू झालेला आहे आणि मी थोडंसं वरती आलेलो आहे बघा. इथलं एकदम मस्त पाऊस चालू झालेला आहे आणि मी पावसामध्ये सध्याला एकदम मस्त नजारा झालेला आहे. आणि मित्रांनो, तर मला अपडेट दिलं तर मला मध्येच काम आलं होतं थोडंसं. तर मी थोडंसं बाहेर गेलो होतो. थोडंसं वल्ल पण झालं आहे बघा. बाहेर म्हणजे कंपनीमध्येच, पण बाहेर गेलो होतं. पाऊस चालू असताना थोडंसं काम आलं होतं. तर ते काम करण्यासाठी गेलं तेवढ्यामध्येच मी वल्ल झालो. तर मला हे सांगायचं होतं की आपला ब्लॉग 2-3 दिवसापासून नाही आलेला. 2-3 दिवस म्हणजे जवळपास मला तर वाटतं आहे जवळपास 5 ते 6 दिवस होऊन गेले असतील आपला ब्लॉग नाही आलेला. तर त्यासाठीच मग तुम्हाला ते अपडेट द्यायची होती. काय झालं तर माझी पण तब्येत ठीक नव्हती, आमची शिवायची पण तब्येत ठीक नव्हती. त्याच्यामुळे मग ते मला काही शूट करायला म्हणजे हेच वाटत नव्हतं, म्हणजे शूटच नव्हतं करू वाटत. त्याच्यामुळे माझ्यामध्ये आपले ब्लॉग नाही आले. आता इथून पुढं नक्की ब्लॉग कंटिन्यू येतील. फक्त तुमचा सपोर्ट मला सपोर्ट करा म्हणजे मी दररोज व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, आता झाला आहे माझा घरी जायचा टाईम. आता मस्त आमचे दुकान वगैरे बंद करतो, म्हणजे आमचा लॅब वगैरे बंद करतो आणि आता घरी निघण्याचं तयारी करतो. चला तर मग अगोदर बाहेरचा लाईट चालू करूया. बघा बाहेरचा लाईट चालू केला आहे. चार्जर वगैरे आहे तर चार्जर वगैरे काढू. आतमध्ये लॅबमध्ये एंटर होऊ. हे चार्जर मी आता जे स्विच आहे आपली जी लाईट आहे विनाकारणचे ते बंद करूया. अगोदर जे विनाकारणचे समजा सगळं जे आहे ते बंद आहे की बघू. हे पण बंद आहे, हे पण बंद आहे. इकडे सगळं बंद आहे. चेक करावं लागतं, नाही तर मग कसं आहे एखाद्या वेळेस शॉर्ट सर्किट वगैरे झालं तर आग लागायची शक्यता असते. कारण की इथं सगळं केमिकल वगैरे असतं, त्यामुळे भीती असते. त्यामुळे सगळं बघावं लागतं अगोदर. हे बघा, हे चालू आहे आमचं ओव्हन. याच्यामध्ये सगळं काही गरम करावं लागतं. याला बंद करूया. बंद केलं. आता लाईट वगैरे बंद करू आणि लॅब बंद करून घेऊ. फॅन वगैरे चालू आहे तर फॅन वगैरे बंद करू, लाईट वगैरे बंद करू. सगळं बंद झालेलं आहे. फक्त एक लाईट चालू ठेवायचं आहे. मी आता लॅब आपलं लावून घेऊ. इकडे आहे आमची क्लॉक. आतमधलं मी सगळं लाईट वगैरे सगळं बंद केलेलं आहे आणि इकडं कुलूप पण लावलेली आहे. हे बघा, आता सगळं बंद करून आता मी निघतोय. तर मित्रांनो, आज आहे नेक्स्ट डे आणि मी रात्री आलो होतो, जेवण वगैरे केलं, झोपलो. आता सकाळी उठलो आहे, आंघोळ केली, चहा वगैरे पिली. आणि आता आमची इकडं रिया काय म्हणते बा, सकाळपासून फोन पाहत होती, आता डबल फोन मागते. काय म्हणते शिवाय तो हात दाखव. हे पहा आमच्या शियाचा हात अजून तसंच, अजून पट्टी काढली नाही. कशाला जालन्याला? तुला काय काय जालन्याला? हो का, बरं. हा बरं, पट्टी काढायसाठी अजून हो काय म्हणणं आहे? तर त्यानंतर ते मी ड्युटीवरती गेलो होतो. ड्युटीवर गेल्याच मला काम लागलं होतं, कारण की एक टँकर आलं होतं तेलाचं, रिफाईंड ऑइल. ते आम्हाला खाली करायचं होतं. तर मग गेल्याच आम्ही ते खाली करायला लागलो होतो. हे बघा, हे आपलं प्युअर सॉयबीन ऑइल आहे, फिल्टर. ते गेल्याच आम्हाला काम लागलं होतं खाली करण्याचं.
तर ते आम्ही खाली करत होतो बघा. आणि पहिल्यांदा असं बघत होतो की पाण्यासारखं ऑइल आपल्यासमोर खाली जातं, म्हणजे मिक्स होण्यासाठी जाते. एवढं आपण कधी बघतच नव्हतं ना. एकदम जसं तर पाणी चालू आहे असं वाटत होतं. आणि जेव्हा हवं आमचं तर भरत होतो आम्ही, पाण्यासारखं ऑइल आमच्यासमोर खाली वाहत होतं. असं वेगळंच वाटत होतं, कारण की वेगळी फिलिंग येत होती. असं वाटत होतं जसं की पाणी आपण एवढं कधी बघतच नाही ना, तर आमच्यासमोर ते खालीच जात होतं एवढं फिल्टर ऑइल. मी ड्युटीवरती आलो होतो आणि तुम्हाला माझ्यामध्ये मी दाखवलंच होतं की आल्याला मला काम लागलं होतं, कारण की आम्हाला जे रिफाईंड ऑइल आहे ते खाली करायचं होतं. कारण की आमचं म्हणजे जे आमचं मेन जे ऑइल आहे त्याचं कंटेंट बरोबर येत नव्हतं, म्हणजे त्याचा कलर बरोबर येत नव्हता. त्याच्यामध्ये आम्हाला हे मिक्स करायचं होतं, की ते आमचं काम चालू होतं. त्याच्यानंतर मग त्याच्यात माझा भरपूर वेळ गेला, मला शूट करायला वेळ पण नाही मिळाला. आणि मी आता काम झाल्याच्यानंतर थोडं रिलॅक्स झालेलं आहे आणि आता सांगतो मी मला. तर आता सध्याला ड्युटीवरती आहे आणि माझी आज 8 तासात ड्युटी आहे, कंपनी बंद आहे तर. आणि मी 8 वाजेला सुटणार आहे, तर मला 8 वाजेला जायचं आहे. मग चला तर मग आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय. आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील. तर मग आजच्यासाठी एवढंच. भेटू नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.